मी विजेता जाधव इंडस हेल्पलेस तर्फे आजच्या या वुमेन्स डेच्या प्रोग्राम मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. नारी, महिला, वुमेन ही स्त्रीची विविध नावं आहेत. स्त्री ही वेगवेगळ्या कलात, वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांचं महत्वपूर्ण योगदान राहिलं आहे. राणी लक्ष्मीबाई, राणी ताराबाई ते सरोजिनी नायडू, लक्ष्मी सहगल, मॅडम कामा यांनी स्वातंत्र्यासाठी खूप मोठा संघर्ष केला होता. त्याच्यानंतर आपण खूप असं म्हणतो ना की शिक्षणाला खूप महत्व दिलं पाहिजे. खरंच शिक्षणाला खूप महत्व दिलं पाहिजे. पण याची सुरुवात कोणी केली तर सर्वात आधी शिक्षणाचं महत्व स्वतः समजून घेऊन आणि ते प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते आपल्या सावित्रीबाई फुले. आता स्त्री म्हटली की ही प्रत्येक क्षेत्रात तेवढीच अग्रगण्य आहे आजच्या ह्याच्यात. पीटी उषा, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा, पीव्ही सिंधू, मेरी कोम, हिमा दास, स्मृती मानधना यांनी खेळामध्ये खरंच खूप उंच भरारी घेतलेली आहे आणि आज आपल्या भारताचं नाव हे उंच शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे. त्या सगळ्यांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवूया आपण. मदर टेरेसा, सिंधुताई सपकाळ यांचा समाज कार्यात खूप मोठा असा सिंधुलीचा वाटा होता. जिने न थांबता गगनात भरारी घेतली ती अंतराळवीर आपली कल्पना चावला. स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य आहे. उदाहरणार्थ डॉक्टर, अभियंता, आर्किटेक्ट, इंटेरियर डिझायनर, अभिनेत्री, मिस इंडिया, मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स, मिस एशिया पॅसिफिक इत्यादी. पण तुम्हाला माहिती असेल यादी खूपच मोठी आहे ज्याच्यामध्ये स्त्रियांनी खूप मोठा असं आपलं स्वतःचं नाव उत्तुंग भरारी घेऊन घेतलेलं आहे. या सर्व महिलांनी एक ग्रेट एक्झाम्पल सेट केलं आहे आणि आपल्या सर्वांना एक उत्तम दिशा दिली आहे. आपली संस्था जी 20 वर्षापासून 17 राज्यात कार्य करत आहे तसेच आजपर्यंत आपल्याला 30 पेक्षा जास्त नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत. तुम्हाला माहित आहे का या संस्थेचं नेतृत्व एक महिला करत आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला त्यांना ऐकण्याची एक छान संधी आलेली आहे. त्यांच्यासाठी 4 ओळ्या. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जब तू जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. Yes ladies, please welcome director इंडस हेल्पलेस नारी शक्ति से खड़ा उदाहरण मिसेस कंचन नायकवडी मॅडम. जोरदार ताली स्वागत करायचं आपण. Good afternoon, everyone. Good afternoon. छान दिसतंय. As usual. कायम बॉम्बेला आला की एक वेगळाच उत्साह मला बायकांमध्ये दिसतो. They want to get ready, they want to look good, and they want to top it all. So that's a very good spirit. Sorry. Can you hear me? Yeah. ऐकू येतंय का? ऍक्च्युली माझा आवाज एवढा मोठा आहे की मला हा माईक लागतो. हा उत्साह एकदम वेगळा असतो. इट्स अ व्हेरी नाईस फीलिंग टू कम बॅक मध्ये. हे माझं माहेर आहे आणि मी कायम मुंबईच्या सगळ्या लीडर्सना सांगत असते काहीतरी कारण करा आणि मला इथे बोलवा म्हणजे मला एक कारण मिळेल यायला. जे आज
I think thank you for inviting me to the Bombay office. बरेच दिवसानंतर मी इथे आलेली आहे आणि लक्षात ठेवण्यासारखी तारीख राहील की आय केम हिअर ऑन वुमेन्स डे. What is there to speak about women? आता बऱ्याचशा बायकांची नावं घेतली. My Marathi is very bad, so I don't want to think, but I've been asked to speak in Marathi, so if I just go into English, please raise your hand. So I come back to Marathi again. मला स्वतः असं वाटतं की एक वुमन जसे म्हणाली की वेरियस फील्ड्स मध्ये असती काम करते, as डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कुठे कुठे आज एक वुमन नाही. इनफॅक्ट व्हॉट्सअपवर एक छान व्हिडिओ फिरतोय जिथे आज मला असं वाटतं की अमेरिकामध्ये पण बायडन म्हणाला की यु नो a lot of women, Indian women are by their side. So it's not Indian women, it's not women. I think we have that capacity. I think we have that capacity. भरपूर गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या माझ्यामध्ये का कॉमन आहेत कारण की मी स्वतः एक वुमन आहे. The first I think is we are passionate on what we do. And I'm sure you'll all agree. You're passionate. आज तुम्हाला तयार व्हायचं होतं म्हणून आज सगळे तुम्ही तयार होऊन आलात, बरोबर आहे. खरंच मला सांगा आणि खरंच आय थिंक दिस हॅज टू बी अ मोर इंटरॅक्टिव्ह सेशन. रिअली आस्क युअरसेल्फ, हे जर का तुम्हाला कोणी सांगितलं असतं आज तुला असं तयार व्हायचंय तर मला सांगा या खोलीमध्ये ज्या बायका बसल्या किती जण तशी तयार झाली नसती झाली ना. I wish this camera was facing the audience. So one thing is very, very clear in a woman's life is she does what she wants. If she's told what to do, ती तेवढीच हट्टी आहे आणि ती करणार, बरोबर आहे. घरात जर का एका बाईला स्वयंपाक छान बनवायचा असेल त्या दिवशी तर ती नक्कीच छान बनवते, पण जर का तिला सांगितलं गेलं आज हे बनव तर काय करते. Okay. So I think when I mean they are passionate in what we do, it is important that every woman who's become an engineer, a doctor, and today a CD in Indus or whether an employee in Indus, I think it's very, very important for us to understand we are here because we want to be here. Nobody in this world can tell us to be here. And I think that is why we've got strong personalities. A woman by herself is a very, very strong personality. Whether she is sitting at home as a housewife or she is working here as an entrepreneur, she is there because she wants to be there. बरोबर आहे. आज जर का बघितलं तर काय मला हे विचारलं जातं की ह्या जेंडर डायव्हर्सिटी जे काय आहे आणि a lot of companies try to keep 40% women in their organization. हे एक नॉन केलेलं आहे. Kiva, in a director's board, there has to be a woman because we are good decision makers. We are good multitaskers. And really, I don't want to take big names at all because this is more in common. We don't have to look upon anybody. खरंच म्हणजे ते देह ठेवून आपण नाही, we are what we are. We have a capacity. आज मी खरंच सांगते कोणाला असं ठेवून नाही केलं. आज आपल्यात काय ताकद आहे, आपण काय करू शकतो. आणि भलेही जसं मी म्हटलं की डायव्हर्सिटी मध्ये काय असतं आणि याच्यात तुम्ही अग्री व्हा की आज पुरुष, आय फील सॉरी फॉर द मेन, आज पुरुष खरंच सांगू शकतो का आज मला घरी बसायचं आणि हाऊस हजबंड व्हायचंय. सांगू शकतो? नाही सांगू शकतो. जर का तुमच्या मिस्टरांनी किंवा भावांनी किंवा वडिलांनी असं सांगितलं की आज ना मला आयुष्यात घरी बसून स्वयंपाक करायचं, मला सांगा खरंच हात वर करा, इथे बसलेल्या किती बायका ते एक्सेप्ट करतात. How many of you will accept that a man wants to sit at home, cook? Will you all accept? That is why I say the poor man. Because the poor man has no choice but to get out and work. But we are the privileged women. What are we? The privileged women. Why? Because we have a choice. A choice to stay at home. A choice to work, a choice to do whatever we want to do. आज खरंच तुमच्यापैकी जर का 10 पण बायका म्हणाल्या की आजपासून मला काम नाही करायचंय आणि मला घरी बसायचंय तर खरंच सांगा घरातले काय म्हणतील तुम्हाला.
तुमचा नवरा म्हणेल का वडील म्हणतील तुम्हाला नाही. सो वी कॅन choose what we wanted. And when I see you all women who have chosen not to sit at home and to work, there is a difference between a man who sits in this room and the woman who sits in this room. Because a man is forced to sit. A man has to work. A man has to become successful. But a woman has a choice. So the first thing we all need to understand is we have chosen to be there. ज्यांनी कोणी हे चूज केलंय इथे त्यांनी नक्कीच तो पॅशनेटली काम करतो. जसं मी पहिलं म्हटलं की जर का मी स्वयंपाक करायचा चूज केला तर मी स्वयंपाक नक्कीच चांगला करेन. असं बरेच वेळा सांगितलं जातं की हिला ना सगळं चांगलं येतं करता पण हिने करायला पाहिजे. बरोबर आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी हॅव चोजन टू बी ऑन्टरप्रेनर्स. तुम्ही नोकऱ्या करू शकत होता, तुम्ही स्वयंपाक करू शकत होता, तुम्ही एक चांगली आई बनू शकता. मग तुम्ही ह्या खोलीत घ्यायचा स्टार्ट करा बिकॉज यू आर पॅशनेट इन व्हॉट यू आर. And when women are very passionate in what they do, it is very, very important to understand that you have taken this choice. Nobody has forced you. But we have a lot of qualities in women. Since it's a Women's Day, let me talk about some of the good qualities of a woman and some of our weaknesses. It's not that we don't have weaknesses, but we have a lot of qualities. The first quality being we can multitask. Do you all agree to this? Yes. We all can multitask. किती बायका आज इथे स्वयंपाक करून इथे पोहोचलेल्या आहेत? आज सगळ्यांना माहिती आहे उशीर होणार आहे. आज सगळ्यांना माहिती आहे की आज मला घरी जायला उशीर होणार आहे पण मला इथे यायचंय. व्हॉट इज मल्टीटास्किंग? बरोबर. किती जणांना मुलं आहेत आणि त्यांना माहिती आहे की त्यांची परीक्षा कदाचित असेल, होमवर्क कर, मी येऊन तो चेक करणार. बरोबर. ते बघ आतवर दिसतायत मला. What is that? What is that quality? It's a quality of multitasking. खरं सांगा स्वतःला विचारा की हे पुरुष करू शकतो. नाही ना? मी पण तेच. We can multitask. आपण एका लग्नाला जाऊ शकतो. We can attend the marriage at the same time. We keep our antennas on our children. घरी काय करायचं, घरात काय चालू असेल, कोण आजारी असेल, हॉस्पिटलमध्ये असेल, कधी ती 2 तासाची सुट्टी घ्यायची आणि कसं आपल्याला वेळ काढून आपण. दिस इज नो एबिलिटी बट इट इज समथिंग दॅट वी कॅन मल्टीटास्क. Why I'm making out the point to understand your qualities. I'm not talking about the great women. I'm not talking and I don't want to talk. I'm talking about you all because you all have that quality. फक्त ती बाहेर येणं इम्पॉर्टंट असते किंवा ती बाहेर येत असते आपलं कोण कौतुक त्याच्यात करत नाही. किती जणांचं कौतुक खरंच नवऱ्याने केलंय की तू स्वयंपाक बनवून गेलीस, थँक्यू. कोणाचा हात वर कारण त्याला वाटतं की तू करायलाच पाहिजेस. राईट. हे वाटतं की तू शिकते. आय डोंट नो, मला हे कळत नाही की हे आपलं काम कधीपासून झालं. हे पुरुषाचं काम का नाही झालं, हे आपलं काम का झालं आणि आपलं काम झालं आणि आपण ते एक्सेप्ट केलं. द नेक्स्ट क्वालिटी इज how we accept our role so easily. सासूचं पण नीच करायचं, माझ्या आईचं पण नीच करायचं, मुलांचं पण नीच करायचं, काम पण नीच करायचं. आपण कसं ही क्वालिटी एक्सेप्ट केली. दॅट इज वन ऑफ आवर बिगेस्ट क्वालिटी. आज जर का मुलाची परीक्षा असेल तर किती इथे बायका बसलेल्या असतात. They say I can't attend this lecture today because I've got exams. Right? We are compromising. What are we compromising for? We are compromising in happiness. आपल्याला त्याच्यात आनंद होतो. Because it is acceptance. So we have that quality of accepting. Okay, this is what my life is. I have accepted it. So these are some of our good qualities which all women have together. But now that you've chosen to be entrepreneurs, all women have chosen to come out of the house. ज्यांना घरी बसायचं होतं आज ते घरी बसून झालेलं आहे. आज ह्या खोलीमध्ये ज्या बायका आहेत किंवा जे हे लेक्चर ऐकतायत ऑनलाईन, you have chosen to become entrepreneurs. Now that you've chosen to become entrepreneurs, it's not an easy task. I always tell people that when a woman works, it's the toughest path that she's taken. It is a very tough path because in work-life balance, there's a lot of work that we do at home
and there's a lot of work that we are expected to do at work. So it's important for us to understand what work-life balance is. Work-life balance जो आपण बरेच वेळा वाचतो, तो असा नसतो की घरी काही नाही करायचं आणि इथेच येऊन केलं तर work-life balance. We have to create our own identity. इथे newcomers असतील किंवा बरेच वर्ष काम केलेले असतील. What we need to understand here is that, am I passionately doing work back home? आपण दोन व्यक्ती होऊ नाही शकत. इथे पॅशनेटली काम करून घरी हलगर्जीपणा नाही दाखवू शकत. आपण जर का पॅशनेट आहोत, आपण जे करतो ते पॅशनेटली करणं इम्पॉर्टंट आहे. अँड वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट वर्क लाईफ बॅलन्स. ह्याच्यावर पण भरपूर बोलत असतात. माझा पण संसार आहे, माझी पण सासू सासरे आहे, माझी पण मुलगी आता अमोल सर आणि माझी मुलगी बाहेर बसलेली आहे. बिकॉज आय एम ट्रॅव्हलिंग विथ देम. टुडे इज अ संडे अँड नॅचरली तुमची पण मुलं आहेत की आज आई जायला गरज आहे का, आज रविवार आहे, आज माझ्या बरोबर का, बरोबर. बट वेन यू आर पॅशनेट इन डुईंग समथिंग, इट्स इम्पॉर्टंट हाऊ यू पुट द पॅशन इन द फॅमिली. देन इट हेल्प्स यू इन बिझनेस. I think the biggest advantage I had was our whole family got passionate in what we did, and that helped me as well. आणि मी खरं सांगते, जेव्हा बाईला काय करायचं असतं ना, ती ते करतेच. किती जण स्वतःच्या चॉईसची साडी घातली आणि किती जण नवऱ्याच्या चॉईसची साडी. प्रयत्न केलाय का तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला साडी आणायला? आणली असेल पहिल्यांदी आणि नंतर काय सांगतात, काय आणून तुझा उपयोग नाही, तू ती कधी घालणार नाही. यू विल डू व्हॉट यू वॉन्ट. सो इफ ऑल ऑफ इन द रूम बिलीव दॅट यू विल डू व्हॉट यू वॉन्ट, then I don't think success is very different. I think we've been trained. लहानपणीपासून आपल्याला शिकवलं आलेलं आहे की you need to compromise. You need, and we feel very sorry for ourselves. I don't think we need to feel sorry for ourselves. म्हणजे शिकवलेलं असतं की तुला सगळं जाऊन संसार करायचा आहे, तुला कॉम्प्रोमाइज करायचं आहे. घरात 2 पोळ्या असल्या आणि 4 लोक जेवायला असले तर पोळी कोण कमी खातं? आपण चांगलं खरडखडीत आहोत. So even that doesn't bother us. But we've been taught. I always looked at all these qualities as our strengths. Never pity yourself. Somehow I understand that women start pitying themselves, you know. Poor me, poor me. I think we have to take these as our qualities. Qualities that we can compromise. Qualities that we can. So these are some of the qualities that we do have. But we have a lot of weaknesses too. Weaknesses, I don't know how to combine these weaknesses, but weaknesses is something that we realize that a woman pulls a woman down. You agree to this? बरोबर आहे. मी भरपूर वेळा सासू आणि सुनेचं उदाहरण देते. बरोबर. एखादी असते की सासू त्रास देते, आपण सहन करतो. What is the opportunity that you look at? की आपल्याला जेव्हा सून होते ते आपण कसं वागायला? We have 2 choices. What are the 2 choices? तसं सासू आपल्याशी वागली तसं आपण वागू शकतो, कारण की कुठेतरी राग आलेला असतो की somebody treated me like that, now I have a chance. Or what is the second choice? Treat her well, treat her better, treat her in a manner that you can prove yourself. A woman is constantly contemplating between her mind that what do I do? How do I behave? And I think these are the things that we need to think out of the box, think differently, and then come to the workplace. It's very important when you come to the workplace, what is it that you keep behind? And what are the qualities that you carry here? जसं मी पहिली बोलली की इथे ज्या बायका बसलेल्या आहेत त्यांनी चूज केलंय काम करायला. बरोबर आहे. काम कोणाबरोबर करायचं? बायकांबरोबर आणि पुरुषांबरोबर. In any field, it's a man's word is what they say. It's a man's word. नक्कीच तुम्हाला याचा एक्सपिरियन्स असेल. I have an experience in my seniors. I have at least 10 to 20 seniors who are all men, and I am the only woman. That's why I don't need a speaker anymore. In the last 20 years, I've just learned how to yell, because either it's my way or it's highway. This is very, very clear.
that when I want this to be done, I want it to be done. We have that strength. That's what I'm saying. What I'm trying to say is that we have that strength. We have the ability. But accepting that it's a man's world because we are working with men. I'm not saying it's a man's world because they dominate. I'm saying it's a man's world because we're working with more, we're working with 100% men. जसं मी आधी उदाहरण दिलं की घरी माणूस बसू शकत नाही म्हणून 100% मेन सगळी आपल्याबरोबर आहे. 60% बायकांनी चूज केले घरी राहायला त्याच्यामुळे जगातल्या 40च बायका कामावर आहेत. So you have 100% men and you have, so you're working in minority and that is why they say it's a man's world. But I don't know whether you know the rule that in every board of directors it's been made compulsory in India that there has to be one woman. She can make the house or she can break the house. आज तिला हवं तर ती घर जोडू शकते आणि तिला हवं तर ती घर जसं मी पहिलं पण म्हटलं की तुम्ही इथे वेगळं नाही वागू शकत आणि इथे वेगळं नाही वागू शकत. You are the one, you are the one woman who can either make a business or break the business. You only will do what you want. So what do you want? What is successful? What type of an industry are you in? And why are you in this room? These are some questions that you really need to ask yourself. You really need to. आज भरपूर लोक कदाचित तंबोला खेळायला आले असतील. आज कदाचित बायका तयार होऊन यायचं म्हणून आले असतील. पण आज बऱ्याचशा बायका इथे काहीतरी आपल्याला मिळेल, काहीतरी चार चौघींची आपला काहीतरी हे मिळेल and we'll go ahead. But at the end we need to understand we need to be focused. जसं आपण आपल्या मुलांना शिकवतो फोकस, 10वीत मार्क चांगले पाहिजे, फोकस तुला इंजिनियर व्हायचंय, फोकस तुला नोकरी. So where is our focus? Our focus should be that we have chosen this. याच्यात आधी पण उदाहरण दिली की कोण इंजिनियर झालं, डॉक्टर झालं, इथल्यापैकी कोण झालं का इंजिनियर डॉक्टर? नाही झालं म्हणून आपण ते करत नाही. So what have we chosen? We've chosen to be here to do Indus as a profession. So coming to business, if I've chosen to do this, then the quality that I have is being passionate about it. So being passionate about it means मग हे काम मी passionately कसं करू शकेन? हे काम मी उदाहरण ते सासू सुनेचं दिलं की आपल्याला जर का कोणी त्रास दिला असेल तर आपण जसं अपलाईन डाऊनलाईन पण एक सासूच असते ना, बरोबर आहे ना? कोणाला अपलाईनचा त्रास असतो, कोणाला डाऊनलाईनचा त्रास असतो. For that is a sasu and this is a soon. You are in between. कोणाला अपलाईनचं पटत नाही, कोणाला खूप छान वाटतं, कोणाला वाटतं अरे माझा तो अपलाईन हवा होता. वाटतं ना ती सासू किती छान आहे. The grass is always greener on the other side. But they say history starts from you. Really, how much difference does it make who my upline is? I don't even have an upline. Sometimes I also don't know where to go to. Sometimes I feel happy that I don't have an upline. Nahi hai sasu. So I don't know what bad is, but I also don't know what good is. I'm fighting my own battle. Thankfully you have. कधी कधी आपण म्हणतो ना असणं पण इम्पॉर्टंट असतं. ते भलेही वाईट असतं. आज कोविड मध्ये खूप जॉईंट फॅमिलीज होत्या, एकत्र राहत होत्या, भांडी आपटली, बरोबर आहे. पण what happened? What was the moral? The moral was that we lived together. We enjoyed every moment of the lockdown. Whether it was good or whether it was bad, I'm sure we had fights with everybody in the house. Whether it was a space constraint, whether it was no help from our husband, I don't know what it was. But I'm sure we are. But at the end, we enjoyed every moment. I particularly feel that a woman really has to accept that this is what I've chosen. This is what I'm passionate about. And this is what I want my career to be. कारण ते सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग असते स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करणं. हा जो वर्क लाईफ बॅलन्स आहे, घरी स्वयंपाक करणं आहे, हे सगळं पार्ट ऑफ लाईफ आहे. But the most important thing when you are recognized is when you create your own identity. जर का मला 20 वर्षापूर्वी बघितलं असतं तर मी पण संसारात अडकलेली होती, मला पण माझी मुलं होती, मला पण सासू सासरे.
आणि मला पण घरचं काम करून ऑफिसला आज लागतं का? आज नाही लागत. का नाही लागत? Because I've created my own identity. Today I can tell my children, नाही आज माझ्याच्याने होते, I need to go for a lecture, and they accept me. Because they know that, okay, mom has become something, and she has to go there and deliver, so let me play that. ती जी वेळ असते, जी घरातली आयडेंटिटी तुमची काय असते, तो स्पीड जो आयडेंटिटी क्रिएशनचा असतो, इट इज इन युअर हँड. Your hand, where you can decide, can I do it in 1 year? Can I do it in 2 years? Or does it take 5 years to create my identity? What is identity? It could be money. It could be a good leader. It could be a good trainer. It could be passionately working for something where people start recognizing it. All of you will fit into some role or the other, or would want to fit into that. But try to fit into that role, because identity खूप गोष्टी बदलतात. A woman can look good when she wants to. A woman can look bad when she wants to. When she goes out to the man's world, we are in control of how we behave. We are in control of how we can. आपण friendly पण वागू शकतो. We can keep a distance in, or we could just let ourselves be. Everything is in our own hands on how, what is it that you want to portray about you as an identity. I'm sure you've heard a lot of people who dress well, and I'm telling you, it's a very difficult world there. That when you need to sort of be prepared for what you want to do, and yet look good, and yet perform. Kadi-kadi mala aisa hota na ki when you have functions like this, I want to look as beautiful as you are looking ladies today. But then I also have to do all the thinking, do my work, and can't spend. I heard as well as बाहेर निशांत सर बोलले की भरपूर बायकांनी आज सकाळचं ट्रेनिंग अटेंड नाही केलं, कारण की त्यांना तयार होऊन यायचं होतं. म्हणजे आज कॉम्प्रोमाइज कुठे झालं, तयार होण्यावर का ट्रेनिंगवर? ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही चूज केलं ट्रेनिंग अटेंड नाही करायचं, फाईन. पण ज्यांनी चूज केलं ट्रेनिंग अटेंड करायचं, हे तर नक्की तुम्हाला पटतं, they've learned at least 2 extra things than you have. Yeah, it's okay. There is no problem, because you did what you wanted to do. You wanted to look good today. What is your identity? Your identity today is I am looking good. I feel confident about it. So every woman thinks differently. But whatever we think, whatever we do, is the success that we get. मगाशी म्हणाले मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड, ह्या सगळ्या बायका झाल्या, 17 वर्षी झाल्या. I don't know whether you know, Priyanka Chopra is not even past her 12th, I think. She chose not to study. She chose to look good. बरोबर? मिस वर्ल्ड करताना 3 दिवस बायका खात पण, कारण काय, they need to look good. She achieved. She achieved what she wanted to achieve. But the compromise was that she did not study. So in an interview, when she was asked, are you happy, or if you were not an actress, what would you have been? Her answer was, I had to be a good actress. Because if I was not a good actress, मी आज 12वी शिकलेली आहे, मी दुसरं काहीच नाही करू शकत. त्याच्यामुळे my focus was that I had to prove that I had to be a good actress, because that's all what I had done. So these are things which make us realize की आपण काय compromise करतो आणि आपण काय choose केलंय. I think this time the international theme is choose to challenge. What have we really chosen? What is the challenge that you all want to accept this year? You need to have targets. You need to have targets. I'm not talking about the company targets, but I think you need to have focused targets. की ह्या वर्षी तुम्हाला काय achieve करायचं? Whether it could be losing weight, it could be looking good, it could be doing good business, it could be achieving the Goa conference. It could be anything. But at the end, when you decide and choose, it becomes your own challenge. And when it is your challenge, you need to accept it and go beyond it.
So that is the focus that every woman, man too, of course, but since it's a woman, then I'm addressing women. I'm sort of saying it's a woman. You all need to understand ह्या वर्षी तुम्ही काय चॅलेंज स्वतःला ठरवता, तुम्ही काय करायचं ठरवता. जर का तुम्ही दोन्ही करायचं ठरवलं का की काम आणि बिझनेस तेवढंच करा, there is no harm, but then be happy with what you have achieved. Don't be unhappy. An unhappy woman can make everybody around her unhappy. That do you believe it, right? So what gets you happiness? What is it that you want to do this year? What is it? If I make this an open session, what is it that you have taken as a challenge today? What is your challenge today? Have you thought about it? What is it? My identity. Your identity. Exactly. So if your challenge this year is your identity, what are you going to create your identity in? By being a good entrepreneur or by being a good leader? So what is your identity? What do you think that I want to create my identity in what? I'm a good leader, also a good person Okay. in my career and what I choose to do. Yeah. So she's decided that she wants to be a good leader. You know what? Being a good leader is not an easy challenge. You are being trolled, you're being followed. You need to constantly behave well. Because people, what is a leader? A leader is somebody, when you walk, people want to also know what you're doing. What is leadership? So, it's easy to say I want to become a good leader, but do you have a plan for it? Do you have a plan? If you have a plan, what is your 12-month plan? Have you split the plan in every month and every milestone? जसं आपण दिल्लीला जातो किंवा कोकणात जातो तेव्हा दर 1 किलोमीटर नंतर एक milestone असतो where we feel happy. Oh, it's only 20 kilometers away. It's only 10 kilometers away. So in your creating your identity, getting into your goals, your challenges, what are your milestones that you're working on? And that is very important. Second very most important thing is that we are in the health industry. मला खरंच सांगा ह्या रूम मध्ये किती बायका आहेत ज्यांनी खरंच स्वतःचा ह्या वर्षी check केला? You all have done. का last year's cover हात करायला? You have? झालाय checkup? Okay. I think about 50% of women have done the checkup, but the 50% haven't. If you really, हे उदाहरण आहे मी सांगते की एका पिक्चर जेव्हा निघतो आणि आपण तो बघितला नसतो आणि आपल्या कोणाला तरी फ्रेंड किंवा कलिगला सांगायचं असतं तो पिक्चर बघ, तेव्हा आपण सांगतो ना अरे हा नवीन पिक्चर आलाय हा तू बघ. पण तो जर का आपण पिक्चर स्वतः बघितलेला असतो आणि आपल्याला तो पिक्चर आवडतो, किती स्ट्रॉंगली आपण सांगतो की तो पिक्चर बघ? जास्ती स्ट्रॉंगली सांगतो. You are in an industry of health. You are propagating that health is important. आणि हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की घरच्या बाईचं जर का हेल्थ व्यवस्थित असेल तर ती पूर्ण फॅमिलीला हेल्दी ठेवू शकेल, राईट? जर का तुम्ही आई आहात, तुम्ही जर का जंक फूड रोज खायला लागला तर चालणार आहे का घरात? का नाही चालणार? कारण मुलं खातील, सगळे खातील आणि आजारपण लवकर येईल, राईट? सो जर का घरच्या बाईला कळतं की आज भाकरी खायला पाहिजे, आज पोळी खायला पाहिजे, आज भात खायला पाहिजे, जंक फूड फक्त सॅटर्डेजला खाऊन किती वाद होतात ना घरात की मुलांना काय जंक खायचं असतं. वी आर कॉन्स्टंटली ट्राइंग टू टेल देम ईट हेल्दी, ईट हेल्दी. हू इज डूइंग इट? द फादर और द मदर? द मदर इज कॉन्स्टंटली डूइंग इट, राइट? व्हाई इज द मदर डूइंग इट? बिकॉज शी केयर्स फॉर द चाइल्ड्स हेल्थ. शी केयर फॉर हर ओन हेल्थ. ती आहे तर जग आहे, ती नाही तर. So I think this is one thing that we all need to understand, that when we are in the health industry, it is very, very important that we take care of our own health. बायका खूप स्वतःना हे करतात. I think they ignore करतात किंवा
त्यांना असं वाटतं मला काही नाही होणार, पण तो चेकअप माझ्या मिस्टरांना मिळू दे. आय नीड मोर दॅन आय नीड माय सेल्फ. हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही सगळ्यांनी चेकअप करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण की तुम्ही जेव्हा स्वतः चेकअप करता तेव्हा तुम्ही पॅशनेटली लोकांना जाऊन सांगू शकता मी केलाय, तुम्ही पण करा. Because you are in that industry and you have chosen to be in that industry, and your success, your identity lies with the business of what you do in that industry. So now that you are here together, तुम्ही सगळ्यांनी चूज तर नक्की केलं इंडस करायचं, राईट? चूज जर का केलंय इंडस करायचं, what does Indus do? Indus is into prevention, into healthcare. आज आपण मास्क सगळे का घालतोय? It's prevention, right? असं आपण सांगू शकतो का मास्क मी न घालता दुसऱ्या सांगू शकता का तुम्ही मास्क घाला? हा, तर 50% इथल्या बायका ते करतायत. स्वतः चेकअप नाही करून काय करणार आहे? या वर्षी चॅलेंज घेणार आहे की दुसऱ्यांना चेकअप नाही विकणारा. ओके, सो इट्स अ क्लियर कट एक्झाम्पल ऑफ नॉट वेअरिंग अ मास्क अँड ट्राइंग टू टेल द वर्ल्ड इट्स सो इम्पॉर्टंट टू वेअर अ मास्क. If you don't wear a mask, okay, I'm sure you got my message, right? It's very, very important that you look after yourself. You stay strong. You stay healthy. You are the pivot of your family. As तुम्ही आहात तर तुमची family आहे. You are the pivot of your own business. वरचा काही उपयोग नाही आणि खालचा you. It is you. You need to have a focus. You, and I'm telling you, women have that capacity. Kadi-kadi na, these men think they can take our trainings and they feel we will learn or we will do. We kitty wear Sunday. I think Women's Day, I think I should train the men. Don't try to train a woman. A woman knows what she wants. And she knows what to achieve. उगाचच त्यांना असं वाटतं ते आपल्याला मोटिवेट करत असतात. Little do they know that we don't need motivation. It's all here. It's all here. So a lot of times when all the men around the leaders come and say, "As I'm training with the by concern, yes, okay, I said, really? And तुला असं वाटतं तू successful झालास ते training घेऊन? नाही. We again, as I said, हम सगळ्यात worst quality किंवा good quality माहित नाही. आपण ज्या खोलीत बसतो ना त्या खोलीत आपण ठरवूनच बसलेलो असतो की आज आपण ऐकणार का, आज आपण जसं मी म्हणते की ह्या खोलीमध्ये जे हौसी खेळायला आले ते आज माझं पण ऐकत नसतं कारण की त्यांनी ठरवलं की आज आज कम टू प्ले. फाईन, नो प्रॉब्लेम, but then be happy. If you come here to play housey, be happy. But all the women who come here to gather something, if you're proud, and I'm sure if all of you come together on Women's Day, that means you're proud of being a woman. Then it's very, very important for you all to understand that these are the qualities of a woman. If these are the qualities of a woman, these are my qualities. And if those qualities don't come out strong, I cannot succeed at home, and nor can I succeed at work. So I think this is the message what I want to give you all today. That be focused, choose to take any challenge, and it's easy to sort of say, I want to do this every year. But really put down on paper. आज जर का 25 लोक जेवायला येणार असतील, तसंच बसून सांगणार आहे का आपल्याला काय करायला लागतं? किती वेळ जर का नवऱ्याची कोण पाहुणे येणार असतील, किती वेळ आपण जाऊन विचारतो किती येणार आहेत? नक्की येणारच आहेत ना, राईट? आणि जर का तेवढं आपण स्वयंपाक बनवून नाही आले तर काय होतं? एवढं गिगलिंग होती. That means I have women in the audience. So we can make for 25, but if 25 don't come, we do get white because we are focused, na? तेवढ्यांची अपेक्षा होती आणि तेवढी येऊन आपण त्यांना सर्व्हिस द्यायची आपण ताकद ठेवली होती. आहे ताकद मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांमध्ये. फक्त फोकस कुठेतरी स्ट्रेट ठेवला पाहिजे आणि डोंट पिटी योरसेल्फ. घरकाम असो, स्वयंपाक असो, मुलं असो,
किंवा संस्कार असतो. जोपर्यंत स्वतःची आयडेंटिटी करणार नाही तोपर्यंत दोन्ही बोटीवर पाय ठेवून चालणंच हा एकमेव चॉईस आहे. हा एकमेव चॉईस. वैतागून चालणार नाही किंवा वाईट वाटून पण चालणार की मलाच का ह्याला का. जेवढं तुम्ही स्वतःशी आर्ग्यू कराल तेवढंच तुम्ही अपसेट व्हाल आणि इथे येऊन फक्त आपण गॉसिप करतो. आय थिंक एक्सेप्ट करा ती आपल्यात खूप क्वालिटी आहे. एक्सेप्ट that I have a home and I have work. I'm going to put both my feet on two boats. Till there is a clause there. Till I create my own identity at work. The minute you become a good leader, or you become successful, or you have a good downline, or I don't know in your language what success is, till that point of time, दोन्हीवर नक्कीच पाय ठेवून चालायला लागतो. But I can assure you with my experience, the minute your success comes at your feet at work, everything else becomes a cakewalk. Okay? Any question and answers? You have? Okay. Thank you. Thank you. आपण आज मॅम सोबत थोडासा संवाद साधणार आहोत. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. माझाच प्रश्न आहे. ऑडियन्सला चान्स द्या. ऑडियन्सला नक्कीच आम्ही पण आज ऑडियन्सच आहोत. तुम्ही विषय तर खूप छान क्लिअर केले पण स्टील त्याच्यावरती थोडंसं अजून फोकस म्हणजे माझ्या प्रश्नाला रिलेट करून आला तर असं करावं. एक लेडी म्हणून जेव्हा काम करतो तर खूप साऱ्या वेगवेगळ्या नजरा आपल्याला झेलाव्या लागतात. स्पेशली बाई म्हणून एक मी जेव्हा प्रत्येक ठिकाणी जाते तर मग तिथे मी कसं डील करता आलं पाहिजे मला. कारण तो एक खूप मोठा विषय होतो बायकांमध्ये मुलींमध्ये की ते मला हँडल करता नाही आलं ना तर आपण स्वतः तात्पुरत्या जातो की हे कुठेतरी चुकतंय वेगळ्या ट्रॅकला चाललंय मग ते मी कसं हँडल करू. I have always believed, I don't know whether to frankly answer your question or not because I stand on a position. But let me tell you that in my whole career, I forget that I'm a woman. I really forget. Meaning, sometimes when you believe you're a woman and you look at yourself as a woman, then maybe you're allowing other people to look at you as a woman. That's what I said. Get your other qualities out. जर का माझ्याकडे वेगळ्याच क्वालिटीज आहेत तर आज मला बघताना तुम्ही माझा ड्रेस बघताय का माझ्याकडे बघताय का हे बघताय का what I'm going to deliver is important. So constantly, other than Women's Day, 364 days, when I go to work, I never consider myself as woman. I never. Because what is, I mean, बरेच काही जर्नलिस्ट हाच प्रश्न विचारतात की किती बायका आहेत ऑफिसमध्ये किंवा तुम्ही दोन याच्यामध्ये तुम्ही बाईंनाच घेणार. I said our skills matter. What have we applied for? You are a leader and you have a capacity to deliver. If you go with that focus, you just ignore because they are minute for us. So it all depends on how we look at that person. Don't allow how other people look at you. Don't allow that influence to come on to you also. Once you realize I've come here to deliver, I'm delivering, whether it's a one-to-one presentation or whether it's a gathering or whatever. One thing is very important. How we maintain our dignity is very, very important. And I think I covered that topic earlier. How you maintain your dignity. You can look good. But certainly we do understand the difference between how a person can look good but look vulgar and can look good and be a good thing. So I think within us. So don't allow other people to look at you in a manner that hits you. Thank you. Yeah. अजून कोणी? नक्कीच प्रश्न नाहीये. इनफॅक्ट मला असं वाटतं भरपूर प्रश्न असतील. येस. एक मिनिट. माईक प्लीज मोकळे हे करा मी तुमच्यातलीच आहे मी कोणी वेगळी नाही.
and I think it's important because प्रश्न उत्तरांमध्ये एक नक्कीच कळतं की जसे म्हटलं मी तुमच्यातलीच आहे आणि जे तुम्हाला आज अडचणी येतात त्या मला पण कदाचित आल्या असतील आणि जर का 2 प्रश्नांची उत्तरं देऊन जर का तुमची काही क्लॅरिटीज किंवा तो बर्डन निघणार असेल तर इट वुड हेल्प यू ऑल इन दिस येस आता मॅमने जसं विचारलं मलाही हा प्रश्न काल पडला काल पडतो होतं एका जिम ट्रेनरला मला त्यांच्या जिम मध्ये वर्तुळ द्यायचं होतं आधी घाबरली म्हणजे जस्ट मी स्टार्ट केलेलं आहे आणि त्यांनी मला इंट्रोड्यूस करत होते हा बोलतो की सब्जेक्ट्स ते ठीक आहे आणि आतमध्ये जाताना थोडंसं हे झालं नंतर मग जसं मी बोलायला गेली की मग फोकस होता की मला त्यांना फक्त मला परफॉर्म करायचं एक्झॅक्टली तुझ्याबद्दल जर काही पुरुष असतात माझ्याकडे तर शेवटी मजकूर तोच आहे त्यांचं फक्त मी त्यांच्या डोळ्याकडे जस्ट आय वॉज कंटिन्युअस टेलिंग की हा हे माझं असंच आहे आणि फायनली त्यांनी मला बुधवारची अपॉइंटमेंट दिली तर ती वेळ जी होती ती त्यांची कस्टमर्सची वेळ मला तेच वाटत होतं की मिळते की नाही अपॉइंटमेंट मला त्यांना सांगायचं मग आता प्रॉपर अपलाईन बरोबर पीपीटी आणि सगळं प्रोजेक्ट रेडी करून आम्ही कुठेतरी जाणार मला ते सांगायचं होतं की म्हणजे आपण म्हणजे करू शकतो नाही आपण नाही मला सगळं वाटतं अजून why are we looking at again and again I'm trying to tell you don't look at yourself different हा एक विषय आहे आपल्याला कोणाला तरी जाऊन तो विषय सांगायचा if you don't do it somebody else is going to do it but if you're very strong in your topic well, I don't think it matters whether it's a man or it's a woman म्हणजे जो जे व्यक्ती तुम्हाला म्हणाले की तुम्ही बोल पाहिजे क्यों नहीं I know my vision I know I'm very clear at it. How does it make a difference whether I'm a man or a woman? It shouldn't. Exactly. So I'm glad you did it. I'm glad you did it. No questions? Great. I'm extremely happy that there are no questions because then I know that this year is going to be very, very successful for all of you. And best of luck. For your थँक्यू सो मच मॅम तुम्ही खूप छान आम्हाला तुमचा एक्सपिरियन्स आणि सगळ्याच गोष्टी शेअर केल्या थँक्यू सो मच thank you. आणि आज आम्ही आमच्या सगळ्यांतर्फे तुमच्यासाठी छोटस गिफ्ट देणार आहोत प्रणाली मॅम भक्ती मॅम परी मॅम या मॅम या लवकर या पटकन या लवकर या थँक्यू सो मच वन्स अगेन मॅम खूप सारं थँक्यू तुम्हाला थँक्यू सो मच मॅम आता आपण सगळ्यांनी मिळून केक कटिंग करायचं मॅडम Choose to challenge. आपण सगळ्यांनी थोडं उभं राहूया आणि सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या जोरदार एकदम टाळ्या थांबल्या नाही पाहिजे That's for all of you.
Thank you, everybody. Thank you so much, ma'am. Have a wonderful evening. Yes. Enjoy yourself. Thank you. Today's the only day you're enjoying. After that, you're all working.